मराठी अनिवार्य का? आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज रिक्षा चालकांकडून उठत असून त्यासाठी संपाची हाक देण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनने थेट बंडाचे निशाण फडकावले. 4 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. सरकारने हा आदेश मागे घेतला नाही तर दररोज निदर्शने करण्यात येतील असा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान अनेक चालकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की आम्ही मराठी कसं बोलणार, कारण राज्यात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील चालक कार्यरत आहेत. तसेच या निर्णयावर अनेकांकडून विरोधही व्यक्त केला जात आहे. या आंदोलनामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मराठी भाषा अनिवार्य करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे का, की रिक्षा चालकांचा विरोध योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा.